कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची ही चूक पत्रात घ्यावी। नाही आता राहू दे, जसं आहे तसंच राहू दे। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? कसं आहे ना सर, एखादा छोटा म्हणजे कमी शिकलेला व्यक्ती जेव्हा मोठा होतो तर त्याच्याकडनं अवधानाने झालेली चूक मान्य करू शकतो, पण एक मूलभूत आणि चांगल्या पदावर असणारा व्यक्ती अशी चूक करावी हे तर ग्राह्यच नाही धरत। कारण आज आपण म्हणतोय की भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली आहेत, पण आमच्या जातीच्या लोकांना अजून स्वातंत्र्य नाही मिळालेलं। म्हणजे आम्ही जे माणूस म्हणून मागतोय, केवळ संविधान आहे आणि म्हणून कायदा आड येतोय म्हणून ते आम्हाला माणूस म्हणून स्वीकारतायत, हे आज त्यांच्या कृतीतून लक्षात आलंय। आणि आम्हाला भीती नाहीये, परंतु आम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे करू द्यायची नाही। मग जर संविधान म्हटलं तर बाबासाहेब नाकारू शकत नाही, आणि बाबासाहेब म्हटलं की संविधान नाकारता येत नाही। गिरीश महाजनकडनं अशी चूक कशी काय होते? मी परेड संचलनामध्ये होते, मी युनिफॉर्मवर होते आणि मला ते धुमसत होतं, मला माहित नाही, अभिनय तो कभी नाही हे मला त्यावेळेस लक्षात आलं। मी आतुरतेने त्यांचं संचलन होण्यापूर्वी त्यांचं भाषण मार्गदर्शन ते ऐकलं, पण कुठेही बाबासाहेबांचा उल्लेख नव्हता। सूत्रसंचलन चालू होतं, तिथेही कुठे बाबासाहेबांना मानवंदना दिली नव्हती। मग हा आम्हाला नाकारण्याचा पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेला हा प्रयत्न मला हाणून पाडायचा होता, किंवा एक माणूस, एक आत्मभान मला राखायचं होतं। त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाकण्यात यावी ही मागणी केली आहे। रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे। मी वाघीण आहे, मी फॉरेस्टमध्ये जॉबला आहे, मला फॉरेस्टनी मानवाचा धर्म ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण मी आता वाघांमध्ये राहून मी वाघीण पण झाली आहे, तर मी ह्या कुत्र्या लांडग्यांना सोडणार नाही।